मोठ्या आवाजात वाचायचं उदाहरण एक आवाज सगळ्यांचा. म्हणजे आपल्याला एक मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक इथे दिलेला आहे, त्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. आवर्ती दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना आपण काय करतो, मंडळे बांधलेल्या माणसाकडे बघतो. मंडळी म्हणजे काय, किती लोकांच्या डोक्यावर बार आहे ते बघतो. मग आपल्याला दशांश चिन्हानंतरची जी कराय ते आपण सगळीच्या सगळी अंशस्थानी लिहून काढतो, बरोबर का? लिहून काढली. पण मंडळे बांधलेले किती आहेत इथं? 2. मंडळे बांधलेली म्हणजे लग्नाला तयार झाले ते नाही ते. मग किती लाखात लग्न व्हायला लागले? 2. मग नवऱ्या किती लागतील आता? मग नवरी म्हणून कोणाला घ्यायचं ठरलंय? 9 ला. मग 9 किती वेळा घ्यावा लागेल? 2 वेळा. तुम्ही म्हणताल सर त्या 2 नवरदेवापैकी म्हणजे एक माणूस होता की अजून, त्याला आपण काय म्हणलं होतं? करवला. मग नवरदेवाबरोबर एक करवलाय, नवरी बरोबर किती करवले घ्यावं लागते? मग करवली म्हणून कोणाला घ्यायचं ठरलंय? आता तुम्ही म्हणाल सर असं उत्तर आलं, इथं 243 आहे पण खाली 999 आहे, इथं 243 आहे पण खाली 999 दिसतं 99 आहे, 990 नाही. हे उत्तर असणार नाही, हे बी उत्तर असणार नाही, हे बी उत्तर असणार नाही. मग बाकीची क्रिया न करता सुद्धा आपण इथं उत्तर हे आहे असं म्हणू शकतो. पण आपल्याला खात्रीनं जे उत्तर तिथं आहे कसं करायचं? 990 ला आपण 9 न भागायचं का? या अपूर्णांकाचं आपल्याला संक्षिप्त रूप तयार करायचं. संक्षिप्त रूप म्हणजे याला ज्या मोठ्या संख्येने भाग जातो त्या दोन्ही अंशाला आणि छेदाला त्याला भाग द्यायचा. 9 1 9, 9 1 9, 9 0 9 दुने 18, 6 उरले, 6 च्या पुढे 3, 9 27/110. मग दिलेल्या पर्यायामध्ये 27/110 आहे का? कुठं आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक